तर नमस्कार मैत्रिणींनो, आज नेहाच्या रेसिपीमध्ये मस्त ठेचा बनवत आहे, गावरान ठेचा। त्याच्यानंतर इकडे पण ठेचा आहे आणि हा मिरचीचा ठेचा जो आहे ते आपण बनवत आहे। मस्त हिरवे मुगाची भाजी बनवत आहे। इकडे माझ्या चपात्या चालू आहेत आणि संध्याकाळचं मस्त असं जेवण होणार आहे। आणि हा ठेचा एक नंबर ठेचा लागतो, खूप भारी लागतो आणि मी बनवते, कसं बनवते ते पण तुम्हाला दाखवते आणि त्याचंच बघून तुम्ही बनवू शकता। मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते, पण आत्ता जस्ट माझ्यापाशी टोमॅटो नाही संपले आहेत, त्यामुळे मी आहे असं बनवणार आहे। आणि हिरव्या मुगाची भाजी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा। तर चला, तोपर्यंत मी एवढ्या चपात्या बनवून घेते आणि मूग शिजल्यानंतर ना तुम्हाला दाखवते। चला, आपल्या चपात्या तर झालेल्या आहेत। आता तुम्हाला सांगते, ह्या मिरच्या ज्या आहेत का नाही, कमी तिखटच्या मिरच्या आहेत बघा। आणि हा ठेचा लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात, पण तुमच्या माझ्या पद्धतीने केला तर बरं का। तर शेंगदाणे मस्त भाजून घेतलेले आहेत, असे थोडे मोठे मोठेच कुटलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये लसूण टाकून मी मस्त मिरची भाजून घेतलेली आहे आणि कुटून घेतलेली आहे। तर आता आपल्याला का नाही हा जो ठेचा आहे तो तेलामध्ये टाकायचा। आणि जर तुम्हाला टोमॅटो टाकायचा असेल तर टाकू शकता, कारण मी टोमॅटोच वापरते ठेच्यामध्ये। आता हे जे आपल्याला ना आता मस्त तेलात फ्राय करून घ्यायचं ठेचा। त्याच्यानंतर ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला आणि चांगलं मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये। जास्त खरड पण नाही, आपल्याला नॉर्मलच ठेवायचं। आता ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर आपण ह्याला छान परतवून घेऊया। तोपर्यंत माझे मूग पण शिजून झालेले आहेत, त्याची पण तयारी करायची आहे। आज काय झाले ना, टोमॅटोचं मंडायला कोणी गेलं नाही, त्यामुळं लई टोमॅटो देण्यात यायला लागले, कारण टोमॅटो प्रत्येक भाजीत मी टाकते ना। आज नाही, ते असं वेगळं वेगळं वाटायला लागले। तर ठीक आहे, आपण ॲडजस्ट करून घेऊ। आणि तुमच्या घरी म्हणजे तुमच्या घरी टोमॅटो असेल तर तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर चला, आता याला मिक्स झालेलं आहे, तर एक 5 मिनिटं बारीक गॅसवरती आपण ठेवूया। चला, आता मस्त असा आपला ठेचा तयार आहे, गावरान एकदम मस्त झणझणीत ठेचा तयार झालेला आहे आपला। आणि इकडे मूग पण शिजून रेडी आहेत, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं होतं, पण टोमॅटोच नाही, काय करायचं। जे आहे ते करायचं। रेसिपी तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही। चला, आपण ह्याच्यामध्ये ना जिरे मोहरी आणि हा जो मसाला बनवला आहे ह्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक टाकून कुटून घेतलेलं आहे। चला, त्याच्यानंतर ना थोडासा कढीपत्ता टाकूया, हळद टाकूया, छान असं मिक्स करूया आपण ह्याला। वास तर खूप भारी येऊ लागले बरं का, एकदम सोप्या पद्धतीने आहे बघा, तुम्ही लगेचच बनवू शकता। आणि हिरव्या मुगाची भाजी म्हटलं की खूप छान लागते। मुलं कसे भाताबरोबर आवडीनं खातात। आता हे फ्राय झालेलं आहे, आता आपण टाकूया त्याच्यामध्ये मूग शिजलेले। बघा, मस्त अशी एकदम छान मस्त भाजी तयार झाली बघा। हिरव्या मुगाची भाजी कधी कोणी खाल्ली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला तर खूप आवडती। आज उशीर झाले, 10 वाजलेत बघा आज जेवायला, संध्याकाळच्या बरं का, उशीर झाला आज स्वयंपाक बनवायला।
तर चला आता भाजी पण तयार आहे आणि सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता मी पण जेवण करून घेते आणि तुम्हीही जेवण करून घ्या. आणि हिरव्या मुगाची भाजी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मस्त गावरान ठेचा ते पण कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय.